त्याला सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। आज आपण आहे श्री क्षेत्र श्री अनसुया माता देवस्थान पारडसिंगा येथे दिनांक 1 मे ते 21 मे या दरम्यान पारडसिंगा या देवस्थानामध्ये भव्य बाल संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि या शिबिराचं जे मार्गदर्शन आहे ती हरिभक्त परायण माऊली महाराज मुरेकर नरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य तुम्ही पाहू शकता। अतिशय सुंदर असं हे शिबिर बाल संस्कार शिबिर या पारडसिंगा नगरीमध्ये सुरू आहे। आता हरिपाठाची वेळ आहे। आपण आपल्या या बातमीमध्ये तुम्हाला हरिपाठसुद्धा दाखवणार आहोत। आपण पाहू शकता हे जे लहान लहान मुलं आहेत पारडसिंगा नगरीतील आहे, पारडसिंगा बाहेरील आहे। संपूर्ण विदर्भातून इथे सर्व वारकरी समुदाय जमा झालेला आहे। ह्या लहान मुलांसोबत आपण पाहू शकता अतिशय पंढरीचं वातावरण या पारडसिंगा नगरीत आपणास पाहावयास मिळत आहे। मी तुम्हाला दाखवलं की अतिशय सुंदर असा प्रमाणात हरिपाठाचा हा कार्यक्रम या शिबिरादरम्यान सुरू होता। आणि आपल्यासोबत थेट या सर्व शिबिराची रूपरेषा सांगण्यासाठी आणि या शिबिराचं महत्त्व काय आहे, म्हणजे लहान मुलांवर कुठले संस्कार कशा प्रकारे संस्कार झाले पाहिजे यासाठी आपल्यासोबत आहे हरिभक्त परायण धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर नरखेडकर हे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या शिबिराची सखोल अशी माहिती। काय सांगाल महाराज, या शिबिराबद्दल काय वैशिष्ट्य आहे या शिबिराचं? आदर्श जीवनाची होणारी सुरुवात जी आहे ती म्हणजेच बालसंस्कार शिबिर। या बालसंस्कार शिबिरातून आपण मोठ्यांचा आदर, शिस्त, आध्यात्मिक शिक्षण देण्याचा प्रयत्न लहान मुलांना करत असतो। दरवर्षी 1 मे ते 21 मे या कालखंडामध्ये श्री क्षेत्र पारडसिंगा श्री सती अनसुया माता मंदिर या क्षेत्रामध्ये दरवर्षी 1 मे ते 21 मे या काळामध्ये बालसंस्कार शिबिर आयोजित केल्या जाते। या शिबिरामध्ये विदर्भातून बरेचशा जिल्ह्यातून मध्य प्रदेशातून सुद्धा विद्यार्थी येऊन आपले आईवडील त्यांना या ठिकाणी आणून ठेवतात आणि 20 दिवस आमच्याजवळ राहून ते या शिबिरामध्ये आध्यात्मिक शिक्षण, वारकरी सांप्रदायिक हरिपाठ, गायन, वादन, पावल्या खेळणे, मोठ्यांचा आदर करणे, शिस्त, धर्मसंस्कृतीपूर्ण लयाला जात आहे। आम्ही धर्म कसा सांभाळावा हे सुद्धा शिक्षण या शिबिरातून देत असतो। आणि मुलांना जेणेकरून शिबिरातून गेल्याच्यानंतर कोणत्याही वाईट व्यसनामध्ये न पडता आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या संघर्षमय वातावरणामध्ये कोणत्याही व्यसनात न जाता शिबिरामध्ये काय शिकवलं ते आठवण ठेवून चांगल्या पद्धतीनं जीवन व्यापन होईल याच पद्धतीनं तो मुलगा घडत असतो।
त्याला वाईट व्यसनात जाण्याच्या आधी शिबिरात गेलेले 20 दिवस हमेशा आठवणीत असते, म्हणून तो कोणत्याही वाईट प्रसंगामध्ये जात नाही आणि तो आपल्या आयुष्याची सुरुवात फार चांगल्या प्रमाणे करत असतो. म्हणून माझी प्रत्येक आईवडिलांना अशी या ठिकाणावर विनंती आहे की दरवर्षी 1 मे ते 21 मे या काळामध्ये, सुट्टीच्या काळात आपल्या मुलांना या शिबिरामध्ये 20 दिवसासाठी आणून बालसंस्कार घडवावे. कारण ज्याप्रमाणे कुंभार मार्ग घडवत असतो त्याप्रमाणे लहान वयामध्येच आध्यात्मिक शिक्षण, वारकरी शिक्षण हे या शिबिरातून मिळत असते. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी या शिबिरामध्ये आणून द्यावं. तर आपण बघितलं अतिशय सुंदर असे विचार, लहान मुलावर कुठल्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजे जेणेकरून भविष्यात तो संस्काराची मोती या संपूर्ण भारतात नव्हे अख्ख्या जगात तो पसरवेल, अशी कल्पना, सखोल अशी कल्पना महाराजांनी व्यक्त केलेली आहे. आणि पारडसिंगा नगरी गेल्या नरखेडे महाराजांनी सखोलरित्या असं आपल्याला माहिती दिली या शिबिराबद्दल. नुकताच श्री सत्यवंशा मातेचा जन्मोत्सव सोहळा पार पडलेला आहे आणि पारडसिंगा नगरीत संपूर्ण पंढरीमय असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि या शिबिराच्यामुळे या सप्ताहाला आणखी आकर्षण केंद्र ठरलं हे शिबिर, बालसंस्कार शिबिर. या शिबिरातून संस्काराचे मोती संपूर्ण जगात पसरवावे या वारकऱ्यांनी, अशी महाराजांची इच्छा आहे. आणि या शिबिरामुळे एक चांगला माणूस घडेल हीच आशा, अपेक्षा महाराजांनी या क्रांतिकारी लेखणीसोबत बोलताना व्यक्त केलेली आहे. आणि आपण पाहू शकता अशा शिबिराची गरज आहे. या अशा शिबिरामध्ये संपूर्ण वारकरी असो किंवा कोणीही असो यांनी आपल्या लहान मुलाला या 20 दिवसाच्या शिबिरात पाठवावं अशी विनंतीही महाराजांनी केली आहे. आपल्याला ही बातमी जर आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि पाहत राहा फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज. मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा.